नमस्कार मंडळी. गीता जयंतीनिमित्त गीतेचा 15वा अध्याय आपल्यासोबत शेअर करते. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ पंचदशोऽध्यायः. श्रीभगवान् उवाच. ऊर्ध्वमूलमधशाखम् अश्वत्थं प्रारुरव्यवम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अधश्चोध्वं प्रसुता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः. अधश्च मूलाननुसन्तुतानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. न रूपमत्स्येह ततोऽप्यलभ्यते नान्तो न चार्दिं न च सम्प्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततपरिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. त्वमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसुता पुराणी. निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः. द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञे गच्छन्त्यमूढा पदमव्यवन्तत्. न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः. यद्गत्वा निवर्तन्ते तद्धामं परमं मम. ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातनः. मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः. गुहित्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं. विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. यतन्तयोगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्व्यवस्थितं. यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं. यच्चन्द्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम्. गामाविश्च च भूतानि धारयाम्यहमोजसा. पुष्णामि चौषधी सर्वः सोमो भूत्वा रसात्मकः. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः. प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. सर्वस्वचाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतिज्ञानमपोहनं च. वैदैश्च सर्वरहमेव वैद्यो वेदान्तकृद्विदेह चाहं. द्वाविमो पुरुषो लोके क्षरक्षाक्षर एव च. क्षरक्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः. यो लोकत्रयमाविश्य बिभर्व्यव्यय ईश्वरः. यस्मात्क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः. अतोऽस्मि लोकवेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं. य सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत. इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ.
एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। हरये नमः। हरे नमः। हरये नमः। माझ्या गुरुजनांना स्मरण करूनच या 15वा अध्यायाचं मराठीतून अर्थ मी आपल्यासोबत शेअर करते। आदिपुरुष भगवान नारायण वासुदेवच या पिंपळ वृक्षासमान संसाररूपी वृक्षाचे कारण आहे, सर्वांचा आधार आहे, म्हणून सर्वांच्या वर नित्यधामात सगुण रूपाने निवास करीत असल्याने ऊर्ध्व नावाने त्यांचा उल्लेख आहे। म्हणून या संसार वृक्षाला ऊर्ध्वमूल वृक्ष म्हणतात, तर ब्रह्मदेवाला कनिष्ठ म्हटले आहे। तोच या संसाराचा विस्तार करणारा आहे, तो या संसार वृक्षाची मुख्य शाखा आहे, म्हणून या संसार वृक्षाला अधश शाखा असणारा वृक्ष म्हणतात। या वृक्षाचे मूळ कारण अविनाशी आहे, तसेच अनादी काळापासून याची परंपरा चालू आहे। ब्रह्मदेवापासून या वृक्षाच्या शाखा तयार होतात। यज्ञादी कर्माद्वारे या संसार वृक्षाचे रक्षण आणि वाढ होते। वेदांना पाने म्हटले आहेत। भगवंताच्या योगमायेपासून उत्पन्न झालेला संसार क्षणभंगुर, नाशवंत आणि दुःखरूप आहे। याचे चिंतन सोडून परमेश्वराचे चिंतन करा, हेच वेदांचे तात्पर्य जाणणे आणि सांगणे होय। शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांना अंकुराच्या रूपाने वर्णिले आहे। ब्रह्मदेवापासून देव, मनुष्य, पशु पक्षादी योनींची उत्पत्ती आणि विस्तार झाला, म्हणून त्यांना फांद्या म्हटले आहे। अहंता, ममता, वासनारूपी मुळे फक्त मनुष्य योनीत असून नवीन कर्मे करण्याचाही अधिकार मनुष्य योनीला आहे, जो इतर योनीत नाही। जसे स्वप्न जागेपणी सापडत नाही, तसे या संसाराचे आहे। तो अनादी काळापासून आहे, ज्याची सुरुवात केव्हा झाली याचा पत्ता लागत नाही, आणि ही परंपरा किती काळ पुढे चालेल हे सांगता येत नाही। ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व भोग क्षणिक आणि नाशवंत आहेत, हे समजून जाणून जीवन जगणे म्हणजेच बळकट वैराग्य रूप शस्त्र आहे। संसारातून गेलेली व्यक्ती परत येत नाही, हे जाणून आदिपुरुष नारायणाला मी शरण आलो आहे, अशा दृढनिश्चयाने परमेश्वराचे मनन नामस्मरण करावं। ज्याचे मान मोह नष्ट झाले, जे सुखदुःखांच्या भावनेपासून मुक्त झालेले ज्ञानीजन परमपदाला पोचतात, मोक्षाला प्राप्त होतात, ते परत येत नाहीत, पुन्हा जन्म घेत नाहीत, आणि ते मोक्षपद हेच माझे धाम आहे। देहात वसलेल्या जीवात्म्याला भगवंतांनी सनातनी अंश म्हटले आहे। तोच आत्मा पंचेंद्रियांच्या द्वारे विषयांचा उपभोग घेतो। सूर्यात, चंद्रात, पृथ्वीत मीच म्हणजे आत्मा आहे। सर्व प्राण्यांच्या हृदयात मीच आहे। मीच बुद्धी देतो आणि संशयसुद्धा घालवितो, दूर करतो। या विश्वात सर्व भूतमात्रांची शरीरे नाशवान आहेत, आणि शरीरातील जीवात्मा अविनाशी आहे। नाशवान व अविनाशी यापेक्षाही उत्तम असा एक पुरुष आहे, ज्याला तिन्ही लोकात आणि वेदांमध्येही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे। जो ज्ञानी पुरुष मला तत्वतः पुरुषोत्तम म्हणून जाणतो, तो सर्व रीतीने वासुदेव परमेश्वरात म्यालाच भजतो। हे निष्पाप अर्जुना, हे अतिरहस्य गुप्त शास्त्र मी तुला सांगितले, याचे तत्वतः ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो। अथ पंचदशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। हरये नमः। हरे नमः। हरे नमः। थँक्यू।